नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात वैदिक ऋषीचा वैज्ञानिक वारसा ही खास पॉडकास्ट सिरीज। आज आपण भेटणार आहोत एका अशा ऋषींना ज्यांनी हजारो वर्षापूर्वी शस्त्रक्रियेची सुरुवात केली होती। होय, ते म्हणजे महर्षी सुश्रुत। आपल्याला माहिती आहे का की जगातली पहिली प्लास्टिक सर्जरी भारतात झाली होती। नाकाची पुनर्रचना, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया, हाडं जुळवणं, प्रसूतीशास्त्र, अगदी शेकडो शस्त्रक्रियेचे बारकावे हे सर्व तपशील सापडतात सुश्रुत संहितेत, ज्याला आयुर्वेदाचा सर्वात जुना व महत्त्वाचा ग्रंथ मानलं जातं। महर्षी सुश्रुत यांनी शस्त्रक्रियेसाठी 125 पेक्षा जास्त उपकरणांचं वर्णन केलं आहे। आज आपण वापरत असलेले स्कॅल्पेल, फोर्सेप्स, सुई, चाकू, शस्त्र यांचं मूळ त्या काळातच होतं। भूल देण्यासाठी औषधी वनस्पती वापरल्या जात होत्या। त्या काळी मोतीबिंदूची ऑपरेशन पद्धत कौचिंग म्हणून वर्णन केलेली आहे। युरोप व अरब देशांनी नंतर सुश्रुत संहितेचा अभ्यास केला आणि आधुनिक शस्त्रक्रियेत वापर सुरू केला। म्हणूनच सुश्रुतांना आज जगभरात फादर ऑफ सर्जरी म्हटलं जातं। मित्रांनो, आपला हा वैज्ञानिक वारसा केवळ अभिमानाची गोष्ट नाही, तर त्यातून प्रेरणा घेऊन आपल्याला आरोग्य, आयुर्वेद आणि विज्ञानाच्या क्षेत्रात आणखी प्रगती करायची आहे। महर्षी सुश्रुतांचा वारसा जपणं ही आपली जबाबदारी आहे। पुढच्या भागात आपण जाणून घेऊ महर्षी चरक आणि त्यांचे अद्भुत औषधशास्त्र। तोपर्यंत ऐकत राहा वैदिक ऋषीचा वैज्ञानिक वारसा।